कुठे आहेत 4.5 वर्ष विवेक पाटील? विवेक पाटील त्या तळोजाच्या तुरुंगामध्ये आहेत. राजाचं राजपट, कालपट, आजपट, उद्यापट. हे 4.5 वर्ष हा राजा त्या तुरुंगात आहे. त्याच्यामुळे तो राजा त्या तुरुंगात आहे. पनवेल महापालिका निवडणुकीदरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी भाजप महायुतीवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा आमदार प्रशांत ठाकूर यांनी जोरदार शब्दात समाचार घेतला. ज्या विवेक पाटलांचा फोटो आजही तुम्ही बॅनरवर लावत आहात ते गेली 4.5 वर्षे कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी तळोजा कारागृहात आहेत. अशा लोकांचे उदात्तीकरण करणाऱ्यांनी भ्रष्टाचारावर बोलणे म्हणजे निव्वळ हास्यास्पद आहे, असा थेट आणि आक्रमक हल्ला त्यांनी चढवला. ते शुक्रवारी पनवेल शहरात पार पडलेल्या रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश पालदी, भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की पनवेलची जनता सुज्ञ आहे, सजग आहे आणि तिने हे सगळे पाहूनच महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीला तब्बल 3/4 बहुमत दिले आहे. हा कौल आमच्या कामावरचा आणि स्वच्छ कारभारावरचा विश्वास आहे, असेही ते पुढे म्हणाले. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व आमच्यावर आरोप करत होते. आमच्यावर आरोप करत होते भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा पैसा, असं बाळाराम पाटील म्हणत होते. आणि माझ्या सकट आपल्यामध्ये अनेक कार्यकर्ते हसत होते. कोणी आरोप करावा भ्रष्टाचाराचा? कोणी आरोप करावा? शेतकरी कामगार पक्षाच्या बाळाराम पाटील, की ज्या शेतकरी कामगार पक्षाच्या बॅनरवर आजही विवेक पाटलांचा फोटो आहे. कुठे आहेत 4.5 वर्ष विवेक पाटील? विवेक पाटील त्या तळोजाच्या तुरुंगामध्ये आहेत. राजाचं राजपट, कालपट, आजपट, उद्यापट. हे 4.5 वर्ष हा राजा त्या तुरुंगात आहे. त्याच्यामुळे तो राजा त्या तुरुंगात आहे. तो तुरुंगात आहे कारण गरिबांचे, त्यांनी कष्टाचे पैसे, गरिबांचे मेहनतीचे पैसे, त्यांच्या आयुष्यात आलेली एक संधी, त्यांना विवेक पाटलांनी सांगितलं बँकेत पैसे दुप्पट होती. आता दुप्पट पैसे होते, लोकांनी ठेवले, विश्वास ठेवला आपल्या नेत्यावर. साहेब, तुम्हाला तर पूर्णपणाने कल्पना आहे की आज 5 लाखाच्या वरचे पैसे, केवळ 5 लाखाच्या आतले पैसे केवळ आणि केवळ भाजपच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं, म्हणूनच हे त्यांना मिळाले. एका पक्षाचेच लोक कार्यकर्ते होते. शेवटी एक टप्प्यावरती या अशा पद्धतीची फसवणूक, ढोंगीपणा पाहिला आणि शेका पक्ष सोडून ते भारतीय जनता पार्टीकडे आले. आणि त्यामुळे आज जे शेतकरी कामगार पक्षाचे लोक हे दुसऱ्यांकडे फोटो दाखवतात, त्यांची सगळी फोटो उरलेली ही त्यांच्या स्वतःकडे आहे, हे ते विसरले. पण जनता विसरली नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपांना कुठेही या ठिकाणी लाज न लागू देता जनतेनं मोठ्या विश्वासानं भारतीय जनता पार्टीला 2/3 बहुमत त्या पनवेल महापालिकेमध्ये दिलेलं आहे. आणि आपण महायुती केलेली होती. या महायुतीला 3/4 बहुमत त्या पनवेल महापालिकेमध्ये मिळालेलं आहे.